मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून प्रणित मोरे आणि त्याच्या स्टँडअप कॉमेडीची प्रचंड चर्चा सुरू आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की आज प्रणित मोरे हा महत्वाचा विषय नाहीये किंवा त्याचा प्रश्न नाहीये, 370 रुपयाचा विषय नाहीये किंवा कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या विद्यार्थिनीने काय कमेंट केलेली आहे याचा नाहीये. आज खरा प्रश्न आहे तो म्हणजे देशात खऱ्या मुद्द्यांवर चर्चा होऊ नये म्हणून जनतेला मुद्दाम वेगळ्या विषयात गुंतवलं जातंय का? कारण जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेली जी नीट परीक्षा आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह जेव्हा उपस्थित होतात त्यावेळेला अचानकपणे चर्चा दुसरीकडे वळते. जेव्हा बेरोजगारीचा विषय समोर येतो तेव्हा नवीन वादच निर्माण होतो. जेव्हा पेट्रोलचे डिझेलचे दर वाढतात, महागाई वाढते, शेतकरी अडचणीत येतात, सोशल मीडियावर ज्या महत्वाच्या चर्चा चालू असतात या संदर्भातील, तर अचानकपणे सोशल मीडियाचा ट्रेंड बदलतो आणि दुसराच विषय ट्रेंडिंगला येतो. आणि आता परिस्थिती अशी आहे, अमेरिकन नौदल जे आहे त्यांनी भारतीय खलासी जहाजांवर हल्ला केलेला आहे, कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेला भारतीय अधिकृत जे आहेत याची निषेध सुद्धा नोंदवताना दिसतात या गोष्टीचा. आणि आपले परराष्ट्र मंत्री निषेध कसा नोंदवतात तर त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाला फोन लावून सांगतात, हे आम्हाला पटलं नाही बरं का, आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही बरं का, आम्ही याचा निषेध नोंदवतो. अरे काय तुमची परराष्ट्र धोरण? आणि जर मला एवढंच विचारायचं, ज्याप्रमाणे आपले जे सरकार आहे आपलं परराष्ट्र धोरण जी जाहिरात करते, आमचं परराष्ट्र धोरण एवढं यशस्वी आहे, एवढं मोठं आपलं कार्यकाळ झालेला आहे, एवढं बिझनेस आणलेला आहे, एवढा आपला दबदबा आहे, आपण विश्वगुरू झालेला आहोत, त्या परराष्ट्र धोरणाला मला एवढंच विचारायचं आहे, आता भारतीय नागरिकांवर एवढं मोठं संकट आलेलं आहे, भारतीय नागरिक जे आहेत ते मारले गेलेले आहेत, त्यावेळेला तुमच्या परराष्ट्र धोरणाची जी ताकद आहे ती जाते कुठे, गायब होते कुठे? आणि भाजप समर्थकांना मला सरळ प्रश्न विचारायचा आहे की खरंच तुम्ही देशभक्त आहात का पक्षभक्त आहात? कारण भाजपला किंवा सरकारला प्रश्न विचारला की देशाचा अपमान होतो आणि हा अपमान तुमच्या जिव्हारी लागतो आणि तुम्ही जे अंधभक्त आहात ते तुटून पडतात ते प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींवर. तुम्हाला अजून एकदा सांगावं असं वाटतंय की मोदी म्हणजे देश नाही, देश म्हणजे भाजप नाही, देश म्हणजे देशाची जनता असते आणि ही जनताच देशाला देश म्हणून पुढे नेत असते. कोणत्याही सरकारचं समर्थन करत असताना डोळे उघडून समर्थन करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून सरकारला प्रश्न विचारले जातात हे आठवण ठेवा. आणि तुम्ही ठरवा, आपण दिवसभर व्हायरल क्लिपवर भांडत बसायचं आहे का खरंच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायचं आहे, जसं की नीट परीक्षा पासून महागाईपर्यंत, बेरोजगारी पासून शेतकरी प्रश्नापर्यंत, परराष्ट्र धोरणापासून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत. या मुद्द्यांवर भाजपला असेल किंवा सरकारला जाब विचारा, कारण सत्तेमध्ये भाजपच बसलेला आहे, मोदीच बसलेले आहेत, त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. आणि भाजपला आणि मोदींना खऱ्या अर्थानं हे काँग्रेस असेल किंवा कोणत्याच विरोधी पक्षाची भीती वाटत नाही. त्यांना सर्वात जास्त भीती वाटते ती जागरूक आणि प्रश्न विचारणाऱ्या जनतेची, हे आठवण ठेवा.